तर सर्वांना पुनश्च एकदा नमस्कार. इयत्ता 8वीचा उद्याच्याला पेपर आहे, त्या दृष्टिकोनातून आपण सुंदरपैकी भाग घेणार आहोत. तर अद्यापर्यंत भरपूर पाठांतर, लिखाण, वाचन, समजावून सांगणं या गोष्टी घेतलेल्या आहेत. तरीसुद्धा उद्या पेपर आहे, त्या दृष्टिकोनातून आपण बरेचसे मुद्दे घेणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला पेज नंबर 35 काढायचा आहे. तर पेज नंबर 35 वर नामरूपे, सर्वनामरूपे, धातुरूपे या बाबी आहेत. तर त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी आपण समजून घेऊया. तर पहा बेटांनो, नामरूपे, नाम कशाला म्हणतात तर सजीव किंवा निर्जीव यांना दिले गेलेल्या नावाला नाम असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या किंवा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. तर त्यापैकी नामांचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रामुख्याने नामाचे 2 प्रकार पडतात. कोणत्याही नावाचा शेवट कशाने होतो त्याच्यावरून त्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे स्वरांत नामे, दुसरा आहे व्यंजनांत नामे. आता इथं पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे देव. याचा वर्णविन्यास किंवा वर्णविग्रह किंवा वर्णविच्छेद जर केला तर देव, दे मध्ये हलंत द प्लस ए, व मध्ये हलंत व प्लस अ आलेला आहे, म्हणजे अने शेवट झाला म्हणून त्याला अकारांत म्हटलं. लिंगाचे प्रकार तसे 3 आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. ज्या शब्दावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात. ज्या शब्दावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग म्हटलं जातं आणि ज्या शब्दावरून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला नपुंसकलिंग असं म्हटलं जातं. आता पहा, देव, अ आलं शेवटी, अकारांत म्हटलं. मग तो देव, ती देव का ते देव, तर तो देव म्हणून त्याला पुल्लिंग म्हटलेलं आहे. हा एक शब्द पाठ केला तर याच्यासारखे हजारो शब्द चालतात. यस, एकदा वाचन करून दाखवतो, व्यवस्थित ऐका सर्वांनी. स्टँड घेतील काळं. देवः देवो देवाः प्रथमा, देवं देवो देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी, हे देव हे देवो हे देवाः संबोधनम. आता या देव शब्दाप्रमाणे चालणारे शब्द अनेक आहेत. दंत म्हणजे दात, तो दात, देश, तो देश, चमच, चमचा, तो चमचा, चषक, ग्लास, तो ग्लास, तो हात, तो वर्ग, स्यूत, पिशवी, ती पिशवी जरी म्हणत असलो तरी हा शब्द पुल्लिंग आहे. स्यूत. दीप म्हणजे दिवा, पाद म्हणजे पाय, कर्ण म्हणजे कान, यती म्हणजे संन्यासी, मुनी म्हणजे मुनी, ऋषी म्हणजे ऋषी, रवी म्हणजे सूर्य. इथंपर्यंत समजलं का श्रेयश? श्रेयश समजलं का इथपर्यंत? हॅलो श्रेयश, आत्ता शब्दांचे अर्थ सांगितलेले कळाले का? हो, कळाले सर. ठीक आहे. शाळेतले मार्क सांगितले? हो, सांगितले सर. आउट ऑफ पडले 15 पैकी 15. बरं, आणि आम्हाला कधी सांगायचं? तर आजच सांगितले सर. मग फोन करून सांगायला पाहिजे होतं ना. ठीक आहे, चला, अभिनंदन. बरं, आणि ट्युशन नसतं लावलं तर किती मिळाले असते बरं? तुम्ही जे मला फोटो ते पाठवत ना सर, हां बेटा. पप्पाचे सर, कामाचे सर, तर ते सर पप्पाचा नंबर वेगळा आहे, हा नंबर वेगळा आहे. नाही, हो पाठवलं ते त्यांना. ट्युशन लावलं नसतं फोन वेगळा तर किती मार्क मिळाले असते तुला 15 पैकी? 8वीलाच आहे सध्या, सुरुवातच आपली जूनला झालेली आहे ट्युशनची. संस्कृती तुला पण सुरुवातीला जसा गोंधळून गेलेला होता तसा काही परेशानी किंवा गोंधळ वाटला का मनामध्ये तुला पेपर सोडवत असताना? यस, आवाज येतोय श्रेयश?
श्रेयश बोलतोय तुला मी, आवाज येतो का? तर काय ऐकलंच नाहीस का? ठीक आहे, अभिनंदन तुझं. हां, असे किती जण आहेत बेटा वर्गामध्ये 15 पैकी 15 घेतलेले? तर 4 ते 5 त्या 4 ते 5 जणांमध्ये 80 पैकी 80 विद्यार्थ्यापैकी 80 विद्यार्थ्यांपैकी 4 ते 5. बरं, त्या 4 ते 5 मध्ये आपला नंबर आहे. छान, अभिनंदन. असंच आपल्याला दर परीक्षेत आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत. ठीक आहे. आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजल्या नाहीत, अडीअडचणीच्या वाटतात, त्या विचारत राहायचं. प्रत्येक पेजवरचा प्रत्येक शब्द ना शब्द कळाला पाहिजे आपल्याला, आणि बिनधास्त विचारायचं. ठीक आहे. मला विचारायचं, शाळेमध्ये होता येईल तेवढं विचारू नका. तिथल्या काही समस्या असतील तर तुम्ही मलाच विचारायचं डायरेक्ट, काही अडचण नाही. तसं शाळेमध्येही सांगतील समजा, पण तुम्हाला जर भीती वाटत असेल तर इथं विचारायचं. चला नेक्स्ट. आता पुढचा शब्द, वन अकारांत नपुंसकलिंग शब्द. तो वन, ती वन, ते वन, ते वन आहे. यस, मंजिरी म्हणून दाखवा बेटा वन अकारांत नपुंसकलिंग शब्द. मंजिरी तुला राहिलंच की विचारायचं, आज पेपर झाला म्हटली. कसा गेला बेटा पेपर? तर सुपर. अगदी आउट ऑफ मिळायलाच पाहिजेत बरं. हो सर. कारण आपलं टार्गेटच आहे आपल्या संपर्कातला प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क्स मिळवून वर्गात शाळेत क्रमांक 1 वर राहिला पाहिजे. आपल्या आईवडिलाचं नाव, आपल्या गुरुजनांचं नाव, शाळेतल्या ट्युशनच्या त्यांनी मोठं करावं, हे स्वप्न आहे आमचं, आणि त्या दृष्टीनं प्रयत्नही करतोय. ठीक आहे. थोडीफार मेहनत तुम्हालाही घ्यायची आहे. जास्त मेहनत घेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. कारण तुम्हाला 1 मार्क कमी मिळाला तर तो आमच्यामुळं मिळाला, आम्ही कुठंतरी कमी पडलो ही भावना आम्ही ठेवतो मनामध्ये. फक्त अपेक्षित आहे की तो विद्यार्थी आता 8वीपासून असावा, बेसिकपासून. ठीक आहे. सध्या 10वीला आहेत बरेचसे विद्यार्थी. आता राजस्थान शाळेचा 10वीचा रिझल्ट लागला बेटा, 20 पैकी 20 घेणारे 70 ते 80 विद्यार्थ्यांमध्ये एका वर्गात 3 जण आहेत. त्या 3पैकी 2 जण आपल्याच ट्युशनचे आहेत. त्या वर्गातले दुसरे आणखी 4 येतात, तर त्या 4 विद्यार्थ्यांना 19, 18, 17 असे मार्क आहेत. 1 जण आहे थोडंसं 10 मार्क घेतलेला, काही हरकत नाही, पण त्याचीही तयारी करून घेणं आपली जबाबदारी, आमचीच जबाबदारी आहे. यस, काही हरकत नाही. रिझल्ट लागला की पट्टमुन्या कळवायचं. ठीक आहे. कारण आमच्या मनामध्ये उत्सुकता राहते की आपल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळाले, का पेपर कसा गेला, काही अडीअडचणी वगैरे वगैरे. चला, वन आकारांत नपुंसकलिंग शब्द म्हणून दाखवा. वनम वने वनानि प्रथमा, वनम वने वनानि द्वितीया, वनेन वनाभ्यां वने तृतीया, वनाय वनाभ्यां वनेभ्यः चतुर्थी, वनात् वनाभ्यां वनेभ्यः पंचमी, वनस्य वनयोः वनानां षष्ठी, वने वनयोः वनेषु सप्तमी, हे वने हे वनानि संबोधत. व्हेरी गुड. आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10वीला 100 पैकी 100 मार्क मिळवणारच विद्यार्थी जर त्याला चुकून 97 मार्क्स मिळाले किंवा त्यापेक्षा कमी मार्क मिळाले तर प्रत्येक एका कमी गुणाला 1000 रुपये आपण देण्याचं ठरवलेलं आहे. तशी गरज पडली नाही आत्तापर्यंत. फक्त अपेक्षित आहे की तो विद्यार्थी आता 8वीपासून आपल्याकडे असावा. तशी संख्या कमीच असते, पण प्रामाणिकपणे प्रयत्न करून घेतो, तयारी करून. 17-18 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर झालेले आहेत. आज सांगतो याच्यासाठी की माझ्या बाजूला इथं ट्युशन हॉलवर येऊन 4 विद्यार्थी बसलेले आहेत आमचे रेग्युलरमधले. कारण आज ऑफलाईन वगैरे केले आत्तापर्यंत व्यवस्थित, पण ऑनलाईन पण जॉईन व्हा म्हटलं होतं. काही विद्यार्थी आमचे ऑफलाईनचे ऑनलाईनसुद्धा जॉईन झालेत. तोही आनंद वेगळाच आहे. विश्वजित, आवाज ऐकू येतो का? हो सर. हां, बाजूला दुसरे आहेत का नाही तर? खुशी वगैरे, खुशी, कान्हा वगैरे, त्यांना हां त्यांना ते घेऊन बसायचं. त्यांना जर काही विचारावं असं वाटलं तर विचारू द्यायचं. माईक ऑन करायचं आणि विचारायचं बिंदास्त. चला, काही हरकत नाही. आता इथं बसलेल्यापैकी पार्थ आपल्याला माला आकारांत स्त्रीलिंग शब्द म्हणून दाखवणार आहे. यस, माला, आलं शेवटी, आकारांत म्हटलं. मालामध्ये काय काय येतं तर हलंत म प्लस आ, हलंत ल प्लस आ, याला वर्णविग्रह म्हणायचं. आणि माला म्हणजे माळ, तो माळ, ती माळ का ते माळ, तर ती माळ म्हणून आकारांत स्त्रीलिंग शब्द. यस, पार्थ स्टार्ट.
माला माले मालाः प्रथमा मालां माले मालाः द्वितीया मालया मालाभ्यां मालभिः तृतीया मालये मालाभ्यां मालभ्यः चतुर्थी मालयाः मालाभ्यां मालभ्यः पंचमी मालयाः मालयोः मालानां षष्ठी मालयां मालयोः मालासु सप्तमी हे माले हे मालाः हे माले हे माले हे मालाः समुद्र. बहुत बढिया. एक शब्द पाठ केला तर याच्यासारखे अनेक शब्द चालतात. हां, तर एक रूपपरिचय म्हणून कदाचित विचारले तर विचारतील तुम्हाला. विद्याम, मग याचं प्रातिपदिकम म्हणजे मूळ शब्द आहे विद्या. आलं म्हणून आकारांत ह म्हटलं, ती विद्या म्हणून स्त्रीलिंग म्हटलं. त्याच्यानंतर चालतो मालाप्रमाणे मालाम माले माला हा द्वितीया म्हणून द्वितीया एकवचन. अशा प्रकारचा हा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे चतुर्थ पदम लिखत, चौथं पद देवदेवेन भूप भूपेन स्यूत स्यूतानाम चमस चमसानाम फल फलानी पर्ण पर्णानी. ओके, तर ह्याला चतुर्थ पद लिखत असं म्हटलं जातं. परीक्षेत लिहिताना पूर्ण लिहायचं व्यवस्थित. हां, त्याच्यानंतर खाली तालिकाम पुरयत दिलेली आहे. नामतालिका म्हणतात त्याला. चंद्रो, मूळ शब्द चंद्र, आलं अकारांत, तो चंद्र पुल्लिंग आला, चालतो देवप्रमाणे. मग आपल्याला चंद्र शब्द पाठ नाही आहे, देव शब्द आहे. छान म्हणतात देवः देव देवाहा, तसं चंद्रः चंद्रो चंद्राहा असं आपण म्हणायचं आहे. नेत्रम, ॲक्च्युली नेत्र म्हणजे डोळा, तो डोळा पुल्लिंग आहे, पण संस्कृतमध्ये तो नपुंसकलिंग आहे. मग वनमुने वनानी, नेत्रम नेत्रे नेत्रानी. तसंच अस्मत् सर्वनाम आहे, युष्मद आहे. अभि तो सुरुवात आहे बेटांनो. खूप चांगल्यापैकी पाठांतर तोंडी लेखी घ्यायचं आहे आपल्याला. आणखी तसं घेतलेलं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर इथून पुढं सुद्धा खूप सुंदर घ्यायचं आहे. कुणाचं आहे पुस्तक ते? काहीच लिखाण केलेलं नाही त्याच्यावर? शाळेचं आहे का? ओके. हां, मग झेरॉक्स वगैरे काढून त्याचं लिखाण करून घ्यायचं आपल्याला. हां, ठीक आहे. तद सर्वनाम बेटांनो. सहतवते प्रथमा तमतवतान द्वितीया. तद पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुंसकलिंग आहे. याच्यामध्ये तच्या ठिकाणी क ठेवलं की किम सर्वनाम होतं. कह कौके प्रथमा, कम कौकान द्वितीया, केन काभ्याम कैही तृतीया. तच्या ठिकाणी य ठेवलं की यद सर्वनाम होतं. यह यौ ए प्रथमा, यम यौ यान द्वितीया. जरा थोडं परीक्षेच्या दृष्टिकोनातून फास्टमध्ये घेतोय बरं, जास्त काही काळजी करू नका. यापूर्वी भरपूर सावकाश भरपूर वेळा घेतलेल्या गोष्टी आहेत. घेतल्यात का मंजिरी? हो सर. हां, तर थोडंसं मी फास्ट घेतोय. कालही फास्ट घेतलं बऱ्यापैकी आणि आजही घेतोय. ठीक आहे. परत आणखी एकदा शाळेतली परीक्षा संपली की शनिवारपासून मस्त आणखी सावकाश स्वरूपामध्ये घ्यायचं. तोंडी लेखी पुस्तक, वर्कबुक, परीक्षा आपल्या साप्ताहिक दर शुक्रवारच्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या शाळांचे पेपर सोडवून घेणे. ठीक आहे. चला पुढं. तच्या अगोदर य यडक्याचं ठेवलं की एतद सर्वनाम होतं ते. एषः एतौ एते प्रथमा, एतम एतो एतान द्वितीया, एतेन एताभ्याम एतैही तृतीया वगैरे वगैरे अशा पद्धतीनं चालतं ते. ठीक आहे. चला पुढं. डॅश मम हस्तो देवः देवो दुसरा नंबर आला. मग एष येतचं योग्य रूप. एषः येतौ म्हणून येतो घेतलं. अरे मुला तुझे नाव काय? मम म्हणजे माझे, तुझे म्हणजे तव. ज्याच्या हातामध्ये शस्त्र, ज्याच्या, यस्य हस्ते, तो सैनिक, सह सैनिकः. आम्ही सर्व भारतीय, वयम सर्वे भारतीयाः. डॅश नगरे, त्या शहरामध्ये, तस्मिन नगरे. ठीक आहे. नगरेचं सप्तमी आहे, त्याच्यामुळं तिथं तदचं तस्मिन वापरलेलं आहे. जोड्या लावा पण कळाल्या पाहिजेत आपल्याला बरं का. प्रथमा तत्ते ताणी, ताणी आलं. द्वितीया मा मावामस्मान. तृतीया कया काभ्याम काभीही. ओके. चला नेक्स्ट. 39 पेज नंबर. असधातू महत्त्वाचा आहे बरं. अस्तिस्तः संती, असिस्थः स्थ, अस्मि स्वः स्मः. या ठिकाणी अस्ति म्हणजे आहे, स्तः म्हणजे दोघं आहेत, संती म्हणजे अनेक जण आहेत. असी म्हणजे तू आहेस, स्थः तुम्ही दोघे आहात, स्थ म्हणजे तुम्ही सर्व आहात. अस्मि म्हणजे मी आहे, अहम शिक्षकः अस्मि. स्वः आवाम पुरुषो स्वः, आम्ही दोघं पुरुष आहोत.
वयम भारतीयाः स्मः, आम्ही सर्व भारतीय आहोत. यस, क्रू धातू लटलकार आपल्याला वाचून दाखवणार आहे. नाव सांग. हां, आदित्य दहीफळे आपल्याला वाचून दाखवणार आहे. आता वाचा. अस्ति स्तः सन्ति असि स्तः स्तः अस्मि स्वः स्मः. व्हेरी गुड. थोडंसं प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचं आणि उत्तर वाचायचं. म्हणजे आपलं लक्ष नसलं की थोडंसं होतं चलबिचल. क्रू धातू वाचायचा होता आपल्याला. असो, आता भागवत आपल्याला क्रू धातू वाचून दाखवणार आहे. करोति कुरुतः कुर्वन्ति, करोषि कुरुतः कुरुथ, करोमि कुर्वः कुर्मः. बहुत बढिया. यश रसाळ, आवाज ऐकू येतोय? हो सर. हां, मग तुला किती मार्क्स मिळाले? केशवराजचाच आहेस ना तू पण? हो. मग आता ऑनलाईनमध्ये दोघं जण जे आहेत, एकाचे मार्क सांगितलेले आहेत, एकाला 20 पैकी 20 आहेत. ओळख आहे का तुला त्या श्रेयसची? सर 15 मार्काचा पेपर होता. हो बेटा, किती भेटले? सांगेल नाहीत सर अजून. काही हरकत नाही, छान भेटतील, काही अडचण नाही. कमी भेटले तरी टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. 1, 2, 4 काय कमी जरी भेटले ते नाराज व्हायचं नाही. आपल्याला प्रथम सत्र आणखी गाजवायचं आहे, आउट ऑफपर्यंत पोहोचायचं आहे. हां, जसं तुझी दिदी सोमा माझ्याकडे ट्युशनला होती, सोमानी शाळेत क्रमांक 1 वर आली, तसं तुलाही घडवायचं आहे, ठीक आहे. आणि बनवायचं म्हणजे बनवायचंच नंबर 1. किशोर आहे का जॉईन? हो सर आहे. हां, किशोर आहे, यश आहे, मंजिरी, श्रेयश आहे, विश्वजित आहे. खूप कमी जण जॉईन आहेत बरं का. सगळ्याला सांगितलं होतं जॉईन व्हा म्हणून. तरी रेकॉर्डिंग चालू आहे, पाठवेन समजा ग्रुपवर वगैरे. आणि यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस टाईप केला तर आपले अनेक व्हिडिओ दिसतील तुम्हाला. संस्कृतचे गाण्यांचे वगैरे आहेत, ठीक आहे. भक्तिगीतं, मंत्र वगैरे आहेत. आवडले तर बघा, काही शिकता आलं तर. कारण लहान असो, मोठा असो, घरचा असो, बाहेरचा असो, ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपण सगळ्यांकडून शिकणं आवश्यक आहेत. चांगल्या म्हणतोय बरं का. चला, छात्रः अस्ति, विद्यार्थी आहे. छात्राः सन्ति, विद्यार्थी आहेत. बहुवचन झालं बेटा. दन्तः अस्ति, दात आहे. दंताः सन्ति, दात आहेत. केशः अस्ति, केस आहे. केशाः सन्ति, केस आहेत. ठीक आहे. बाकीचं वाचू शकता, समजतं तुम्हाला मस्त. योगेश खडूने लिहितो. योगेशः सुधाखंडेन लिखती. खडूने नेशी प्रत्यय तृतीयाचे आहेत. बघा बेटांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी सांगतोय किंवा इथं लिहिलेलं आहे, काही अडचण नाही. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे असंच का आलं हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत मला पुढं शिकवू द्यायचं नाही. आणि दरवेळेस माझ्यापाशी तेवढा वेळ नाही की हे बेटांनो काही अडचण आहे का विचारा रे. आपलं बिंदास्त माईक ऑन करायचं आणि विचारायचं. प्रत्यक्षात असाल ऑफलाईनला हात वर करायचं आणि विचारायचं. ट्युशनच्या सर लोकांना पुढं शिकवूच द्यायचं नाही. हे असंच का आलं, ते तसंच का आलं, मग हे असतं तर काय आलं असतं, ते असं डिस्कस झालं पाहिजे विद्यार्थ्यांचं. एवढी जिद्द तळमळ पाहिजे. तसं आम्ही मारत वगैरे नाहीत विद्यार्थ्यांना. हसत अगदी व्यवस्थितरित्या हसत खेळ सुंदरपैकी तयारी करून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि सर्वात जास्त टेन्शन येतं आम्हाला ज्या दिवशी आम्ही शुक्रवारी परीक्षा घेतली त्या दिवशी आनंदी असतो. चला आता ह्या परीक्षेला तरी सगळे विद्यार्थी आउट ऑफ घेतील. आणि मग बुधवारी पेपर देत असताना आउट ऑफ घेतलेले नसले राग येतो मग त्या दिवशी. मग पुन्हा व्यवस्थित आणखी समजून सांगणे, त्या क्वेश्चन पेपरच्या बॅकसाईडला पुन्हा एकदा सोडवून घेणे, हे कामं करतोय. आणि मग हे 2दा 3दा सांगूनसुद्धा जर लय चलबिचलपणा असेल तर मग थोडंसं पैप हातात घ्यावाच लागतो कधीतरी. योगेशः लिखती, योगेश लिहितो. कशाने लिहितो? खडूने लिहितो. नेशी प्रत्यय तृतीयाचे म्हणून सुधाखंडेन, देवचं देवेन. डॅश डॅश वर्णः शुभ्रः,
यस मंजिरी काय होईल बेटा याचा अर्थ मला सांग बरे. डॅश वर्ण शुभ्र दुग्ध म्हणजे दूध. मराठीत अर्थ काय होतो याचा? यस मंजिरी बोला. माहित नाही. वर्ण म्हणजे काय बेटा? माहिती नाही. वर्ण म्हणजे रंग. शुभ्र म्हणजे काय? पांढरा. पांढरा. रंग पांढरा, दूध रंग पांढरा असं होईल का मराठीमध्ये अर्थ? सांग बरे. नाही. हां काय होईल अर्थ याचा? यस बोला. दूध दूध पांढरे आहे. असं म्हणतो तोय. बर आता बघ. गगनस्य वर्ण नीलः आकाशाचा रंग निळा. मयूरस्य कंठः नीलः मोराचा कंठ निळा. तसं दुधाचा रंग पांढरा असं येणार आहे. चाचीचे प्रत्यय षष्टीचे, देवचं देवस्य, दुग्धचं दुग्धस्य. संस्कृत भाषा आपली प्राचीन भाषा आहे. मम म्हणजे माझी, आवयोह म्हणजे आमच्या दोघांची, पण आमच्या दोघांचीच नाही तर आपल्या सगळ्यांची आहे. मम आवयोह अस्माकम म्हणून अस्माकम प्राचीन भाषा. कोणाचे नाव दिपेशः. कोणाचे म्हटलं की कस्य कस्य नाम दिपेशः. मी चष्म्याने पाहतो. उपनेत्र म्हणजे चष्मा. चष्म्याने पाहतो. नियशी प्रत्यय तृतीयाचे. देवचं देवेनं, उपनेत्रचं उपनेत्रेनं. यस चला इथंपर्यंत काही अडचणी आहेत का विचारा. ठीक आहे. तर मस्त बऱ्यापैकी तयारी छान झालेली आहे आपली. टेन्शन घ्यायचं नाही. हसत खेळत आनंदात संस्कृत शिकायचं. आपल्या पालकांनाही जमलं तर कधीमध्ये सोबत घेऊन बसत चला. त्यांना खूप काम असेल तर त्यांच्या जवळ जाऊन थांबायचं आपलं मोबाईल घेऊन, टॅब घेऊन वगैरे वगैरे. म्हणजे 4 शब्द त्यांच्याही कानावर पडतील. सर काय शिकवायला लागलेत, कसं शिकवायला लागलेत, तुम्ही काय उत्तर देता, कसं उत्तर देता. चला आता पेज नंबर 70 वरचा भाग पाहणार आहोत आपण. संस्कृत वर्णमाला. वर्णमालेमध्ये स्वर, व्यंजन, स्वरादी यांचा समावेश होतो. स्वर कशाला म्हणतात तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो त्यांना स्वर असे म्हणतात. त्यांचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर, संयुक्त दीर्घस्वर. मग ऱ्हस्वस्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्वस्वर म्हणतात. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घस्वर म्हणतात. आणि 2 किंवा 2पेक्षा अधिक स्वर एकत्र, ॲक्च्युली 2च स्वर एकत्र येऊन जे बनतात ना त्यांना संयुक्त दीर्घस्वर म्हणतात. मग ते कोणकोणते आहेत? प्रत्यक्षात विचार केला तर अस्माकं संस्कृत भाषा वर्णमालायां 13 स्वराः वर्तन्ते. 13 स्वर आहेत. ते कोणकोणते आहेत किशोर सांग बरे. ह्रस्व स्वर अ इ उ रू लू. हां छान. दीर्घ स्वर आ इ उ रू. संयुक्त दीर्घ स्वराः ये अ आ अ ऑब्लिक आ अधिक ई ऑब्लिक ई. ए ऐ ओ औ म्हणा. ए ऐ ओ औ. ठीक आहे. तर हे 13 ए ऐ ओ औ. व्यंजन आहे 33. 5 वर्ग आहेत. वर्गीय व्यंजन म्हणले की 5 वर्ग. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. प्रत्येक वर्गात 5 व्यंजन येतात. क ख ग घ ञ, च छ ज झ ञ. प्रत्येक वर्गातलं शेवटचं जे व्यंजन आहे त्याला अनुनासिक म्हणतात. नाकातून उच्चार होतो. ठीक आहे. अवर्गीयामध्ये 2 प्रकार आहेत. उपप्रकार. अंतस्थ म्हणजे यरलव, आतल्यात उच्चारण होतो त्यांचा यरलव. आणि उष्म म्हणजे काय? तोंडातून उष्णता बाहेर पडते. श श स ह. ठीक आहे. आणि स्वराश्री तो 2 आहेत. अनुस्वार आणि विसर्ग. बाकी संयुक्त व्यंजन ह्याचे वर्णविग्रहासाठी कामाचे आहेत. श्र हलंत श हलंत र अ. ग्र हलंत ग हलंत र अ. त्र हलंत त हलंत र अ. ज्ञ हलंत ज हलंत य अ. क्ष हलंत क हलंत श अ. व्यंजन नेहमी हलंत असतात. स्वर नेहमी पूर्ण असतात. ओके. त्याच्यानंतर
संयुक्त व्यंजन लिखाण करत असताना इज इक्वल टूच्या बरोबरच्या चिन्हाच्या पुढचं जे आहे ना ते घ्यायला पाहिजे. पद्मम, ब्रह्मा, उद्भव, विद्या. मग ते डाव्या बाजू घेतलं तर काय होतं? होत काही नाही. पण तुम्ही जर मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर टायपिंग करायला लागलात, वला पहिली वेलांटी, वी अर्ध दोन त्याला या, विद्या असं जर टाईप केला तर उजव्या बाजूचं सापडतं तिथं विद्या. ठीक आहे. चला, वर्णविग्रह दिलेला आहे खाली, माला वगैरे. हां, महत्त्वाचं स्वरांच्या मात्रा. आता मंजिरी, री आलं शेवटी. खरंच री आलं, ई आलं का हो तिथं? नाही. तर मंजिरी त्या दीर्घ ईची मात्रा काय आहे? तर दुसरी वेलांटी आहे. मग त्या मात्रा आपल्याला महत्त्वाच्या आहेत. अ म्हणलं की काही मात्रा नाही आहे. आ म्हणलं की काना येतो. माला आलं आकारांत. खरंच आलं का तिथं? नाही. तर काय आलं तिथं? उभी दंडी आली. आपलं एक काना आला. कवी पहिली वेलांटी, नदी दुसरी वेलांटी, भानू, वधू, पितृ, मातृ वगैरे वगैरे असे शब्द येतात. नेक्स्ट, आपल्या सर्वांना एक प्रश्न निर्माण करूचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, तो घेणार आहोत आपण थोड्या वेळात. आता बघा, संस्कृतमध्ये अनुस्वार कधीच नसतो. गंगा, ग वर अनुस्वार पुढं ग. मग काय झालं तिथं? ते क वर्गात आहे. ग हे क ख ग घ य म्हणून तिथं ड आलं. सॉरी, क ख ग घ य आलं, पण ते लिहिताना ड लिहितो आपण. रोमांच, ह मावर अनुस्वार पुढं च. च कोणत्या वर्गात आहे? च वर्गात. छ छ ज झ य. ठीक आहे. घंटा, ग वर अनुस्वार पुढं ट. ट ठ ड ढ न. आता काही प्रॅक्टिस करू शकता खाली. त्याच्यानंतर अनुस्वार द्यायचा कुठं, हलंत मग करायचं कुठं. आणि पहा, संस्कृतमध्ये लिखाण कमी आहे, पाठांतर कमी आहे, टेक्निक आहे. तुमची छोटी एक चूक झाली तरी एक मार्क, अर्धा मार्क कमी होतो. आता बघा, पहिलं वाक्य आहे सत्यम कंठस्य भूषणम, डाव्या बाजूचं. आता प्रश्न आहे आपल्यापुढं, सत्यमच्या मवर यवर अनुस्वार द्यायचा का हलंत म करायचं? तर ते पुढल्या शब्दावर डिपेंड आहे. पुढला शब्द आहे कंठस्य, म्हणजे क आलं. क हे व्यंजन आहे म्हणून सत्यमच्या यवर अनुस्वार द्यायचा. दुसरा शब्द आहे कंठस्य. ठीक आहे. मग क हे क वर अनुस्वार आहे, पुढं ठ आले. ठ कोणत्या वर्गात आहे? ट वर्गात. ट ठ ड ढ न म्हणून न बाणाचं लिहायचं कंठस्य. आणि भूषणमच्या न वर अनुस्वार योग्य नाही का? कारण पुढं उभी दंडी येणार आहे. उभी दंडी म्हणलं की हलंत म येतं त्याच्या अगोदर. परोपकारार्थम, थ वर अनुस्वार योग्य आहे का हलंत म? तर पुढं आहे इदम, ई हा स्वर आहे म्हणून मग हलंत करायचं. इदमच्या द वर काय करावं लागेल आपल्याला? अनुस्वार. का? कारण पुढं शरीरमचं श व्यंजन आहे म्हणून. यस, अशा पद्धतीनं आपण लिहू शकता. हे बाकी धातुकोश, शब्दकोश वगैरे आहेत, आणखी सुंदर पाहिजे आपल्याला. आता एक शेवटचा छोटा मुद्दा घेऊया, पण अतिशय इम्पॉर्टंट. प्रश्न निर्माण करू. बेटांनो, किम सर्वनाम माहिती आहे आपल्याला, तदसारखं. त्याच्यानंतर कुत्र, कुत्र म्हणजे कुठे, ठिकाण सांगायचं असले कुत्र वापरतात. कती म्हणजे किती, पांडवाहा कती, पांडव किती. तर संख्या लिहायची तिथं, पंचपांडवाहा. पेज नंबर 68 वर चालू आहे. 69. कदा म्हणजे केव्हा, सकाळ दुपार संध्याकाळ सांगायचं असेल किंवा किती वाजता सांगायचं असेल तर कदा म्हणायचं आहे. कथम म्हणजे कसं. किमर्थ म्हणजे कशासाठी. आता बघा, सुधाखंडेन केन, सीता येई, मालाचं माला येई, चतुर्थी. मग कस्याई, सासू स्वरम गायती, ती छान गाते, ती कसं गाते, कसला शब्द कथम आहे. निवासाई निडम रचयती, चिमणी राहण्यासाठी घरटं बांधते, कशासाठी, किमर्थम. तर खाली अमेयः कह, गृहे घरामध्ये म्हणजे ठिकाण, कुत्र. सायंकाले संध्याकाळी वेळ आली म्हणून कदा. पंचकाव्यानी काय वाचते, काय वाचतो, तर किम. कशासाठी वाचतो, ज्ञानासाठी म्हणून किमर्थम. कसं वाचतो, तर मोठ्यानं वाचतो, उच्चैः. आकाशे मेघाः गर्जन्ति, देवः देवो देवाः, कः कहो खगानां, देवस्य देवयोः तस्य तयोः तेषां, कस्य कयोः. हां, मी नंतर जेवण करतो, मी केव्हा, केव्हाला शब्द कदा. छात्रैः कैः, शिक्षकांप्रती, विद्यार्थ्यांप्रती.
कानप्रती. ते शाळेला शिकण्यासाठी जातात. कशासाठी जातात? किमर्थम. आता ॲक्च्युली किमर्थम वाक्यात पूर्ण लिहिताना थवर अनुस्वार द्यावा लागेल बरं का, कारण पुढं विद्यालयमचं व हे व्यंजन आहे म्हणून. चला श्रेयश, कसं वाटलं आजचं सेशन? चांगलं. हां. बरं. यश, किशोर, कसं छान वाटलं? समजलं का बऱ्यापैकी? फायदा झाला का? हो सर. म्हणून आपल्याला आउट ऑफ मार्क मिळेपर्यंत आणखी एक सुवर्णसंधी. ऑफलाईन पण करायचं, ऑनलाईन 7:20 ते 8 असते बॅच, त्याही बॅचला जॉईन व्हायचं मस्तपैकी. जास्त वर्षभर नका हो, पण एक 10-15 दिवस व्हा जॉईन, म्हणजे अशी लेवल येऊन जाते. हां, बिनधास्त जॉईन व्हायला पाहिजे. ऑनलाईनवाले लातूरमध्ये असतील तर इथले इथं जमलं तर यायचं कधीमधी. ठीक आहे. चला, येणं केन माध्यमानं आपल्याला आउट ऑफपर्यंत पोहोचायचं आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपला हा भाग आज संपवतो आहे. उद्याच्या पेपरसाठी आपल्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. चला, उद्या भेटूया 7:20ला.